दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 10 श्री गणेशाय नमः। ऐकोणी सिद्धाचे वचन नामधारक विनवी जाण कुरवपुरीचे महिमाण केवी झाले म्हणतसे मनसे श्रीपाद नाही गेले अनेक अवतार झाले विस्तार करून या सगळे निरोपावे म्हणतसे सिद्ध सांगे नामधारकासी श्री गुरु महिमा काय पुससी अनंत रूपे होती परियसी विश्वव्यापक परमात्मा पुढे कार्याकारणासी अवतार झाला परियसी राहिला आपण गुप्तवेशी तया कुरव क्षेत्रात त्रैमूर्तीचा अवतार त्याचा कवण न कळे पार निधान तीर्थ कुरवपुर वसे तेथे गुरुमूर्ती सांगेन दृष्टांत तुझ ऐक वर्तले सहज काश्यप गोत्री होता द्विज नाम तया वल्लभेश सुशील द्विज आचारवंत उदिम मार्गे उदर भरित प्रतिसंवत्सरी यात्रेसी येत तया श्रीपाद क्षेत्रासी असता पुढे वर्तमानी उदिमा निघाला तो धनी नवस केला आपले मनी संतर्पावे ब्राह्मणांसी उदिम आलिया फळासी यात्रेसी येईन तुम्हापाशी सहस्र संख्या ब्राह्मणासी इच्छा भोजन देई म्हणे जे जे ठाई जाय देखा अनंत संतोष पावे निका शतगुणे झाला लाभ अधिका परमानंदे प्रवर्तला लय लावणी श्रीपाद चरणी यात्रेसी निघाला तक्षणी करावया ब्राह्मण संतर्पणी द्रव्य घेतले समागमे द्रव्य घेऊनी द्विजवर निघता देखती तस्कर कपट रूप होऊनी संगती कर तेही तस्कर निघाले 2-3 दिवसावरी तस्कर आले संगीकारी एके दिवशी मार्गी रात्री जात होते मार्गस्थ संधी साधून मार्गेसी तस्करी मारिले द्विजासी शिरछेदुनी परियेसी द्रव्य घेतले सकळीक भक्तजनांचा कैवारी श्रीपाद राव कुरवपुरी पावला त्वरित वेशधारी जटामंडित भस्मांगी त्रिशूळ खडग एरे हाती उभा ठेला तस्करा पुढती वधिता झाला तस्करा त्वरिती त्रिशूळे करुनी तयवेळी समस्त तस्करांसी मारिता तस्कर एक विनविता कृपाळुवा जगन्नाथा निरापराधी आपण असे नेने याते वधतील म्हणून आलो आपण संगी होऊन तू सर्वोत्तमा जाण शिकून विश्वाची मनीची वासना ऐकोनी तस्कराची विनंती श्रीपाद त्याते बोलाविती हाती देऊन या विभूती प्रोक्षी म्हणती विप्रावरी मान लावून तया वेळा मंत्रोनी लाविती विभूती गळा सजीव झाला तात्काळा ऐकवत्सा एकचित्ते इतुके वर्तता परियसी उदय झाला दिनकरासी श्रीपाद झाले अदृश्यशी राहिला तस्कर विप्राजवळी विप्रपुसे तस्करासी म्हणे तू का माते धरिलेसी कवणे वधिले या मनुष्यांसी म्हणून पुसे तयावेळी तस्कर सांगे द्विजासी झाले अभिनव परियसी आला होता एक तापसी वधिले याते त्रिशूळे माते राखिले तुझ निमित्त धरोनी बैसविले अतिप्रीत विभूती मंत्रोनी तू ते लावित सजीव केला तुझा देह उभा होता आता जवळी अदृश्य झाला तत्काळी न कळे कवन मुनी बळी तुझा प्राण राखिला होईल ईश्वर त्रिपुरारी भस्मांगी होता जटाधारी तू भक्त होशील निर्धारी म्हणून आला ठाकोनिया ऐकोनी तस्कराचे वचन विश्वासला तो ब्राह्मण तस्कराजवळील द्रव्य घेऊन गेला यात्रेसी कुरवपुरा नाना परी पूजा करी ब्राह्मण भोजन सहस्त्रचारी अनंत भक्ती प्रीती करी पूजा करी श्रीपाद गुरुपादुकांची ऐसे अनेक भक्तजन सेवा करी ती श्रीपाद स्थान कुरवपुर प्रख्यात जाण अपार महिमा परियेसा सिद्ध म्हणे नामधारकासी संशय न धरी तू मानसी श्रीपाद आहे ती कुरवपुरासी अदृश्य रूप होऊनिया पुढे अवतार असे होणे गुप्त असती याच गुणे अनंत रूप नारायण परिपूर्ण असे सर्वांठाई श्रीपाद श्रीवल्लभ मूर्ती लौकिकी ऐक्य परमार्थी झाला अवतार पुढे ख्याती श्री नरसिंह सरस्वती इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे कुरवपुर क्षेत्र महिमा वर्णनम नाम 10 अध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त। ओवी संख्या 32।